पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये ठिकठिकाणी स्वच्छता मोहीम राबवली जाते। नाशिकमधील गोदावरी नदीचा परिसर आणि रस्ते अग्निशमन दलाच्या मदतीने धुवून काढण्यात आले। पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी नाशिक दौऱ्यावर येत आहेत। यावेळी ते गोदा पूजन करणार असून या गोदा पूजनाला वेगवेगळ्या आखाड्यांचे महंत, नाशिकमधील पुरोहित संघाचे पुजारी उपस्थित राहतील। त्यासाठी गोदातेरी जय्यत तयारी करण्यात आली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या नवी मुंबईत येणार असून त्यांच्या हस्ते शिवडी नावा शिवा सागरी सेतूचं लोकार्पण होणार आहे। दरम्यान मोदींच्या स्वागतासाठी नवी मुंबई सजली आहे। रस्त्यांवर मोदींच्या स्वागताचे बॅनर्स झळकत आहेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये लाभार्थी किट मिळवण्यासाठी गोंधळ उडाला। गंगापूरमध्ये कार्यक्रम सुरू होताच किट मिळवण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली। स्टॉलचा ताबा घेत नागरिकांनी स्वतःच किट वाटल्या। शेवटी आमदार प्रशांत बंब यांनी जाऊन गोंधळ नियंत्रणात आणला। बीड जिल्ह्यातून जाणाऱ्या खामगाव पंढरपूर पालखी महामार्गाची दुरवस्था झाली आहे। रस्त्यावर मोठ्या भेगा पडल्यानं अपघात होऊन निष्पाप लोकांचा बळी गेला। त्यामुळे प्रशासन दुर्लक्ष करत असून आणखी किती लोकांचा बळी घेणार असा संतप्त सवाल लोकांमधून उपस्थित केला जातोय। छत्रपती संभाजीनगर शहराच्या जलवाहिनीसाठी महापालिकेला 824 कोटी रुपये द्यायला राज्य सरकारने नकार दिलाय। 2740 कोटींच्या नव्या पाणीपुरवठा योजनेत पालिकेनं 824 कोटी रुपयांचा वाटा द्यावा असं राज्य सरकारनं पत्र दिल्यानं पालिकेच्या पायाखालची वाळू सरकली आहे। त्यामुळे शहरातील पाणीपुरवठा योजना पुन्हा संकटात येण्याची शक्यता आहे। रक्त घ्या पण पाणी द्या अशी घोषणा देत जत तालुक्यातल्या अंकलगीत शेतकऱ्यांनी आंदोलन केलं। या आंदोलनानंतर लवकरच अंकलगीत तलावात पाणी सोडण्यासाठी 24 कोटी रुपयांची योजना बनवण्याचं आश्वासन देण्यात आलं। उजनीच्या पाण्यासाठी सोलापूर महापालिका ॲक्शन मोडमध्ये आली आहे। उजनीतल्या पाण्याची पातळी खालावली आहे। अशा परिस्थितीत पाण्याची नासाडी करणाऱ्या सोलापूरकरांवर थेट दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे। नांदेड जिल्ह्यात अनेक ठिकाणी हरभरा पिकावर अळी आणि रोगाचा प्रादुर्भाव झालाय। त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांना हरभरा पिकात चक्क मेंढ्या सोडल्या, तसंच उभ्या पिकावर ट्रॅक्टर फिरवला। मनमाड नांदगावसह नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात अवकाळी पाऊस झाला। बदलत्या वातावरणानं गावठी आंब्याला फटका बसला असून आंब्याचा मोहोर गळून गेला। त्यामुळे आंबा उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडला। दौंड शहरातून जाणाऱ्या 160 क्रमांकाच्या मनमाड सांगली राष्ट्रीय महामार्गाला सर्व्हिस रोडच नसल्यानं अपघातात वाढ होतीये। अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असल्यानं मार्गावर सर्व्हिस रोड बांधून देण्याची मागणी केली जाते। गोंदियात अंगणवाडी सेविकांनी हाती वाडगं घेऊन भीक मागो आंदोलन केलं। 4 डिसेंबरपासून अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत। मात्र सरकारनं त्याची दखल न घेतल्यानं आंदोलन केलं जातं। बुलढाण्यात आरोग्य विभागाकडून कोरोना कर्मचाऱ्यांची पिळवणूक करण्यात येते। कोरोना काळातील 8 महिन्यांचं थकीत मानधन त्यांना अजून मिळालेलं नाहीये। त्याविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात येतं। गेल्या 1 महिन्यापासून आंदोलन करणाऱ्या अंगणवाडी सेविकांना 24 तासात कामावर हजर व्हा, अन्यथा कारवाईला सामोरं जा अशा नोटिसा बजावण्यात आल्या। या नोटिसांच्या निषेधार्थ छत्रपती संभाजीनगरच्या गंगापुरात अंगणवाडी सेविकांनी मोर्चा काढत निदर्शनं केली। अमरावती MIDCतील जाधव गियर ही कंपनी अचानक बंद झाल्यानं 40 ते 50 कामगारांवर उपासमारीची वेळ आली। कंपनीनं कोणतीही नोटीस न देता कंपनी बंद केल्याचा आरोप करत कामगारांनी आमरण उपोषण सुरू केलं। हिट अँड रन कायद्याबाबत निर्माण झालेल्या गैरसमजामुळे 40गाव तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आलं। ट्रक चालक आणि मालकांकडून केंद्र सरकारच्या निर्णयाचा निषेध नोंदवण्यात आला। हिट अँड रन कायद्याबाबत निर्माण झालेल्या गैरसमजामुळे अमरावती जिल्हा वाहन चालक कृती समितीनं मुंडण आंदोलन करत निदर्शनं केली। गेल्या 6 दिवसापासून या समितीकडून बेमुदत साखळी उपोषण करण्यात येत आहे। हिंगोलीतल्या वाशिमकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर कनेरगाव नाक्यावर शेतकऱ्यांनी रास्ता रोको केला। सरसकट कर्जमाफी, पीक विमा तसंच सोयाबीनला दरवाढ देण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी आंदोलन केलं। दरम्यान आंदोलनामुळे महामार्गावरची वाहतूक 2 तासांसाठी ठप्प झाली। जळगाव जिल्ह्यात एकनाथ खडसेंना पुन्हा मोठा धक्का बसलाय।
रावेरमधील माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश नागराज पाटील, सभापती सचिन पाटील तर संचालक मंडळांनी अजित पवार गटात प्रवेश केला. विना परवानगी रॅली काढल्याचं प्रकरण सुनील केदार यांना भोवणार आहे. केदारांसह कार्यकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हा नोंदवलाय. तसंच मध्यवर्ती कारागृह ते संविधान चौकापर्यंत काढलेल्या रॅलीतील वाहनं जप्त करायला पोलिसांनी सुरुवात केली. सीमा भागातील महाराष्ट्र सरकारनं सुरू केलेली आरोग्य योजना कर्नाटक सरकार आणि कन्नड संघटनांना झोंबली आहे. त्यामुळे उपचार घेतलेल्या रुग्णांना नोटीस जारी करून 24 तासात अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झाले. ओवैसींचा संभाजीनगरमध्ये गुप्त दौरा आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ओवैसींच्या भेटीनं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आहे. नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाले नाही तर फाशी घ्यायला तयार राहा, आम्ही दूर देतो. ठाकरे गटाचे हिंगोलीचे जिल्हा प्रमुख विनायक भिसे यांनी संतोष बांगर यांच्यावर टीका केली. आमदार अपात्रतेच्या निकालानंतर उद्धव ठाकरे गट आक्रमक झालाय. नांदेडमध्ये ठाकरे गटाच्या वतीनं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करत नार्वेकरांचा निषेध नोंदवण्यात आला. राहुल नार्वेकरांच्या आमदार अपात्रतेवरच्या निकालाचा उबाठा गटानं निषेध केलाय. वाशिममधील पाटणी चौकात काळे झेंडे दाखवत विधानसभा अध्यक्षांच्या प्रतिमेला जोडे मारत ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. आमदार अपात्रतेवरच्या निकालानंतर ठाकरे गट राहुल नार्वेकरांच्या विरोधात आक्रमक झाला. न्यायालयाचा अवमान केल्यानं राहुल नार्वेकरांवर गुन्हा नोंदवा, नार्वेकर लबाड तलाठी असं म्हणत कार्यकर्त्यांनी निषेध नोंदवला. राहुल नार्वेकरांनी दिलेल्या निकालाविरोधात बीडमध्ये ठाकरे गटानं जोरदार निदर्शनं केली. बीड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर मुंडन आंदोलन करत निषेध व्यक्त करण्यात आला. हिंगोलीत ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी राहुल नार्वेकर यांच्या विरोधात निदर्शनं केली. नार्वेकर यांच्या फोटोला जोडे मारून त्यांचा निषेध नोंदवण्यात आला. जळगावच्या अमळनेरमधील आशिष दुसाने या तरुणानं सायकलवरून संकल्प यात्रा काढली आहे. शिवनेरी किल्ल्यावरून शिवतीर्थ घेऊन आशिष श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठा दिवशी रामाच्या चरणी शिवतीर्थ अर्पण करणार आहे. दरम्यान या तरुणाचं नागरिकांनी जल्लोषात स्वागत केलं. डोंबिवलीच्या चोळेगाव परिसरातील एका सोसायटीतील सचिवाच्या कुटुंबाला मारहाण करण्यात आली आहे. मीटिंगमध्ये मोठ्या आवाजात बोलू नका असं सांगितल्याचा राग धरून मारहाण केल्याची माहिती आहे. तसंच वाहनांची तोडफोड केल्याचं सीसीटीव्हीत दिसतंय. या प्रकरणी डोंबिवली रामनगर पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला. बुलढाण्याच्या वालसावंगी फाट्यावर प्रवासी उतरवण्यासाठी थांबलेल्या एसटीला भरधाव बाईक धडकली. या अपघातात बाईकस्वाराचा जागीच मृत्यू झाला. जुन्या पेन्शन योजनेसाठी दौंड रेल्वे स्थानकात रेल्वे कर्मचाऱ्यांचं गेल्या 3 दिवसापासून उपोषण सुरू आहे. जुनी पेन्शन योजना मिळेपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा इशारा रेल्वे मजदूर युनियनच्या कामगारांनी सरकारला दिला. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी बुधवारी निकाल दिला. या निकालानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यात आल्यावर शिवसैनिकांनी त्यांचं जल्लोषात स्वागत केलं. बुधवारचा निकाल ठाकरेंसाठी मोठी चपराक असल्याची टीका शिंदेंनी केली. विरोधी आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात कायदे तज्ज्ञांशी चर्चा करणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. बुधवारचा निर्णय दिल्लीवरून लिहून आला होता, नार्वेकर यांनी फक्त वाचून दाखवला अशी टीका अंबादास दानवेंनी केली आहे. जर आम्ही चुकीचे मग आमचे आमदार अपात्र का नाहीत असा सवाल त्यांनी केला. येवला तालुक्यात ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय. आमदार अपात्रतेच्या निकालानंतर महिला तालुका प्रमुख सुमित्रा बोठे, जिजाऊ ब्रिगेडच्या बबिता कोल्हे यांच्यासह अनेक जणांनी शिंदे गटात प्रवेश केला. पक्ष कोणाच्या मर्जीनुसार चालत नाही. घटनेनुसार अध्यक्षांना निकाल दिलेला आहे. त्यामुळे अध्यक्षांनी लोकशाही वाचवण्याचं आणि टिकवण्याचं काम केलं असं वक्तव्य योगेश कदमांनी केलं.